मला असं वाटतं की ही जबाबदारी आता सरकार उचलतंय, ठीक आहे, पण ही जबाबदारी सरकारनंच उचलायची का? स्वतःहून पण असं वाटलं पाहिजे ना की आता एवढं सगळं चाललेलं आहे, बरं मुंबईमध्ये मराठी भाषा आली पाहिजे किंवा हा सगळा जो जागर आहे तो गेली अनेक वर्ष चाललाय, म्हणजे हा विवाद काय आजचा आहे असं नाहीये. तर कुठेतरी स्वतःलाही वाटलं पाहिजे की बाबा इतकं सगळं होतंय ना, ठीक आहे, एखादी भाषा अधिकची शिकली तर काय वाया जाणार आहे? काय 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 वाया नाही जाणार. भाषा शिकण्या एक चांगली अशी एक वो है, आदत आहे, सवय आहे. आणि एक अजून एक भाषा शिकलं म्हणजे तुमचं ज्ञान वाढेल. भाषामुळे तुमचं ज्ञान वाढेल, भाषामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही अंग्रेजी बोलता, अंग्रेजी शिकता, अंग्रेजी बोलता, तुमचा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो ना. जेव्हा तुम्ही एक मराठी भाषा एक प्रावीण्यपूर्ण बोलणं सुरू करता, तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो. तो दुसरी भाषा, एक नवीन भाषा शिकण्यामध्ये काही गैर नाही, काही चूक नाही. पण तो भाषा शिकण्या म्हणजे त्याची गरज काय आहे? गरज भासणार तर लोक शिकणार. मुंबईमध्ये काय होतो की हिंदी बोलून काम चालतो, यामुळे कोणी मराठी शिकण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा जेव्हा लोकांना असं वाटेल की नाही इकडे हिंदी बोलणं, मुंबईची एक भाषा आहे ना, मुंबईची एक बोली आहे. मुंबईची बोली म्हणजे एक संपूर्ण देशात एक खूप पॉप्युलर बोली आहे. तर चला मुंबईची बोलीमध्ये बोली आम्ही शिकू शकतो. तो जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल की आता बाकी ज्याचं तुम्ही बार बार चेन्नईचं सांगता, तुम्ही तमिळनाडू त्रिवेंद्रमचं सांगता, तिकडे मल्याळी बोलण्याशिवाय पर्यायच नाही आहे. इकडे समजा मराठी बोलण्याशिवाय पर्याय ज्याने, त्यामुळे ते मराठी शिकत नाही. हा, यासाठी शासनातर्फे असा एक योजना राबवण्यात आल्या पाहिजे की आता तुम्ही सगळे मराठी कमीत कमीत बोलचाल साठी एक काम चलाव, मराठी शिका. हे आमचा धोरण आहे. धोरण स्वीकार करा आणि सगळे करणार. ज्यांना महाराष्ट्र शासनाने परमिट दिलेला आहे त्यांना स्वीकार केला पाहिजे. कसं आहे ना की या आधी देखील मनसेने हा मुद्दा उपस्थित केला होता आणि दरवेळेला तुम्ही मनसेला विरोध करत असता. यावेळी जेव्हा तुम्ही त्या लोकांना समजवायला म्हणून का गेला, त्यांना पुन्हा असं वाटलं किंवा एक चित्र असं हे झालं, कारण आतापर्यंत तर तुमची सगळी आंदोलनं ही त्याच्या विरोधातली होती, त्यामुळे असं चित्र एक निर्माण झालेलं होतं. याकडे आपण कसं बघता की दरवेळेला मराठीचा मुद्दा निघाला की निरुपम आक्रमक होतात? असं नाही आहे. मी प्रारंभपासून मी सांगत आहे की मराठी भाषेचा विरोध करण्याचा काही प्रश्नच नाही आहे. मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे आणि सगळ्यांना मराठी भाषामध्ये बोलला पाहिजे, शिकला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही असा एक मराठी सक्तीचा एक प्रस्ताव ठेवता, तेव्हा याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का? मी लोकांमध्ये जातो, लोकांबरोबर मी सतत संपर्कात असतो. त्यांच्याकडून असा एक एक मेसेज येणं सुरू झाला आणि ते खूप एकदम त्यांच्या मनात भीती होती आणि ते एकदम से मतलब समजा नैराश्यमध्ये होते की भैया अब क्या होगा, हमारा परमिट रद्द हो जाएगा. म्हणजे तेव्हा मला असं समजलं की हा जो GR आहे, GRचा काही दुष्परिणाम होत आहे. त्याच्यासाठी मी माननीय मंत्री महोदयांना पत्र पाठवलं, त्यांच्याशी विचारपूस केली की काय करायचं. नाही संजय भाई, वी विल ट्राय अवर बेस्ट टू, मला काहीतरी करतो. काय एक तुम्ही सांगितलं की मध्य मार्ग काढा काहीतरी. मराठी भाषेचा सन्मान राहिलाच पाहिजे, पण लोकांसमोर एक उदरनिर्वाहाचा संकट नाही निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी काहीतरी एक निर्णय घ्या.